नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जनरल सायन्स वर्कबुक स्टँडर्ड 6 आणि त्यामधील जो लेसन नंबर 5 आहे त्या लेसनचे क्वेश्चन आन्सर अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया क्वेश्चन आन्सर. तर सर्वात पहिलं 5 नंबरचा जो लेसन आहे त्या लेसनचं नाव आहे सबस्टन्स इन द सराउंडिंग्स दिअर स्टेट्स अँड प्रॉपर्टीज. तर या लेसनचे क्वेश्चन आन्सर आज आपण अभ्यासणार आहोत. तर चला बघूया फर्स्ट नंबरचा क्वेश्चन कोणता आहे तो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे फिल इन द ब्लँक्स. तर या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन दिला आहे. तर बघा, कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स डिपेंड ऑन इट्स डॅश डॅश स्टेट अँड द डॅश डॅश अ पार्टिकल्स इन इट. तर या ठिकाणी जे फिल इन द ब्लँक्स तुम्हाला राईट करायची आहे ती फर्स्ट आहे फिजिकल अँड सेकंड आहे अरेंजमेंट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा डॅश डॅश स्टेट हॅज अ डेफिनेट शेप्स ऑफ इट्स ओन. तर या ठिकाणी तुम्हाला फिल इन द ब्लँक्स राईट करायचे आहे सॉलिड. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड नंबर नाउ डेज डॅश डॅश थेरोमीटर्स आर फ्रिक्वेंटली यूज्ड. तर या ठिकाणी डिजिटल फिल इन द ब्लँक्स आहे आणि ती राईट करायची. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर्थ नंबर वॉटर इज कंटिन्युअसली डॅश डॅश. तर या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स आहे इओपोर्टिंग. तर इओपोर्टिंगचा अर्थ आहे बाष्पीभवन. बाष्पीभवन म्हणजे पाण्याचं काय होत असतं, नेहमी बाष्पीभवन होत असतं. तर हे लक्षात ठेवायचं, पाण्याचं बाष्पीभवन होत असतं. तर या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे 5 नंबरचा. तर सॉलिड कार्बन डायऑक्साईड इज कॉल्ड डॅश डॅश. तर या ठिकाणी जी फिल इन द ब्लँक्स आहे ती तुम्हाला राईट करायची ड्राय आईस. त्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन आहे ॲबिलिटी टू रिटर्न टू इट्स ओरिजिनल शेप इज कॉल्ड डॅश डॅश. तर या ठिकाणी इलॅस्टिसिटी फिल इन द ब्लँक्स राईट करायची आहे इलॅस्टिसिटी. तर इलॅस्टिसिटीचा अर्थ आहे लवचिकता. लवचिकता म्हणजे जी ताणते परत तिच्या ओरिजिनल कंडिशनमध्ये येते त्याला म्हणतात इलॅस्टिसिटी. त्यानंतर 7th नंबरचा क्वेश्चन आहे मेटल्स लाईक गोल्ड कॅन बी ड्रिव्न इन टू वेस्ट ड्यून टू इट्स प्रॉपर्टी ऑफ डॅश डॅश. तर या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स राईट करायची आहे डॅक्टिलिटी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे वन वर्ड्स इन द फॉलोइंग स्टेटमेंट इज रॉंग करेक्ट इट्स अँड रिराईट द स्टेटमेंट. तर या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तो सुद्धा रायटिंग करून दिलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला करेक्ट स्टेटमेंट राईट करायचं आहे. तर या ठिकाणी हा क्वेश्चन सॉल्व करून दिले आहे. तर हा तुम्ही ॲज इट इज राईट करून घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. तर या ठिकाणी थर्ड नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे इन अ पॅरेग्राफ बिलो राईट सॉलिड लिक्विड ऑर गॅस इन ईच ऑफ द ब्रॅकेट्स डिपेंडिंग ऑन द सबस्टन्स रेफर्ड टू जस्ट बिफोर. तर हा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला या ठिकाणी सॉल्व करून दिलेला आहे आणि ॲज इट इज तो बघून राईट करून घेऊ शकता. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी गॅस हा वर्ड राईट करायचा आहे. तर हा जो क्वेश्चन आहे तो राईट करून दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ॲज इट इज राईट करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हू ॲम आय. तर या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन त्यामध्ये पण दिलेला आहे आय ॲम फाउंड इन अ थेरोमीटर्स अ मेजर टेम्परेचर. तर या ठिकाणी मर्क्युरी फिल इन द ब्लँक्स म्हणजे करेक्ट आन्सर राईट करायचं आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे आय मेक थिंग्स हॉट ऑर कोल्ड. तर या ठिकाणी हीट राईट करायचे. त्यानंतर थर्ड आहे आय हॅव नो शेफ व्हॉट्स कवर. तर या ठिकाणी जे करेक्ट आन्सर आहे ते लिक्विड अँड गॅस. तर ते तुम्ही राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आय डिसॉल्व इन वॉटर बट नॉट इन केरोसिन. तर साल्ट राईट करायचं आहे आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राईट द प्रॉपर्टीज ऑफ दिस सबस्टन्स. तर या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट सबस्टन्स दिलेला आहे वॉटर.
तर वॉटरची जी इन्फॉर्मेशन्स आहे ती राईट करून दिलेली आहे. वॉटर इन लिक्विड फॉर्म इज यूज बाय एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. इन द सॉलिड स्टेट इज टर्न इन टू आईस. इन द gaseous states is a vapor. Boiling points and the condensation points in of water is 100 Celsius. तर या ठिकाणी तुम्हाला हा क्वेश्चन राईट करून दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तो राईट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ग्लास म्हणजेच काच, त्याला मराठीमधून आपण काच म्हणतो. तर काचची जी इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. तर काय आहे काच, तर बघा, ग्लास इज सॉलिड सबस्टन्स. सिलिका और सँड इज मेटल्स टू मेक ग्लास. नेक्स्ट आहे चॉक म्हणजे खडू. तर चॉक इज सॉलिड सबस्टन्स. इट इज इनसॉल्युबल इन द वॉटर. ब्रिटेलेन्स इज अ कॅरेक्टर ऑफ चॉक. त्यानंतर पुढचा आहे आयर्न बॉल. तर आयर्न बॉलची जी इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा या ठिकाणी राईट करून दिली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा पॉईंट दिलेला आहे शुगर म्हणजे साखर. तर त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी राईट करून दिली आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे 6 नंबर साल्ट म्हणजे मीठ हे आपल्याला माहिती आहे. तर साल्ट इज अ पर्टिक्युलेट सॉलिड केमिकल्स कंपाऊंड्स. इट इज अ soluble in water but insoluble in the kerosene. It is a salty to taste. तर नेक्स्ट पॉईंट आहे फ्लोअर. तर फ्लोअर म्हणजे पीठ. तर त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा या ठिकाणी राईट करून दिली आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे कोल म्हणजे आपल्याला माहिती आहे कोळशाला कोल म्हणतात इंग्लिशमध्ये. तर कोल इज अ सॉलिड सबस्टन्स दॅट इज अ इनफ्लेमेबल्स. इट इज अ brittle and hence of pressure is applied. It is crushed into the particles. And then 6 नंबरचा क्वेश्चन आहे what is it's made from. why. तर या ठिकाणी त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे अ सिकल टू कट शुगर कॅन. तर सिकलचा अर्थ आहे विळा किंवा कोयता. सिकलचा अर्थ विळा किंवा कोयता. तर विळा किंवा कोयत्याने शुगर कॅन म्हणजेच ऊस कट केला जातो. तर का असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर त्याची इन्फॉर्मेशन या ठिकाणी राईट करून दिलेली आहे. तर ती तुम्ही राईट करून घ्यायची आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट दिलेला आहे द शीट्स यूज फॉर रूफिंग. तर हा जो पॉईंट आहे तो सुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे 3rd नंबरचा. तर या ठिकाणी 3rd नंबरचं दिलेला आहे अ स्क्रू ड्रायव्हर. तर स्क्रू ड्रायव्हरचा वापर आपण कशासाठी करतो. तर ज्या ठिकाणी आपली वायरिंग वगैरे बिघडलेली असेल तर त्या ठिकाणी आपण स्क्रू ड्रायव्हर जास्तीत जास्त वापर करत असतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे 4th नंबरचा अपियर ऑफ टॉंग्स. तर या ठिकाणी टॉंगचा अर्थ आहे चिमटा. तर हे लक्षात ठेवायचं आहे टॉंग्स म्हणजे चिमटा. तर याची जी माहिती आहे ती सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे इलेक्ट्रिक केबल्स. तर आपल्याला माहिती आहे आपल्या घरातली जी वायरी असते ती केबल्सनीच तयार झालेली असते. म्हणजे केबल आपण त्यामध्ये यूज करतो. तर हा जो पॉईंट आहे आणि याची जी माहिती आहे ती सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे आणि ती तुम्ही बघून राईट करून घेऊ शकता. नेक्स्ट पॉईंट आहे ऑर्नामेंट्स मेड फॉर गोल्ड अँड सिल्वर. नाउडेज प्लॅटिनम इज ऑल्सो यूज फॉर मेकिंग ऑर्नामेंट्स. डायमंड्स आर ऑल्सो स्टोअर्ड इन द ऑर्नामेंट्स. डायमंड इज द हार्डेस्ट सबस्टन्स. नेक्स्ट आहे 7th पॉईंट पॉट्स अँड पॅन्स made from different metals. Aluminiums, stainless steels and bronze are the common choices. Then next बघा answer the following questions in one sentence. First question is what did scientist J. Willard Gibbs shows. तर या ठिकाणी आन्सर पण राईट करून दिलेला आहे. J. Willard Gibbs
showed that the characteristic properties of substance depend on its physical state, arrangement of particles in it. And next question आहे, which unit is used to measure the body temperature. तर या ठिकाणी बॉडी टेम्परेचर मेजर करण्यासाठी तुम्हाला युनिट्स दिलेला आहे. तर युनिट्स आहे इन फेरनहाइट. देन 3rd नंबरचा क्वेश्चन आहे, तो सुद्धा राईट करून दिलेला आहे. त्यानंतर 4th नंबरचं क्वेश्चन आहे, हाऊ आर मेटल्स ऑब्टेन. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सरसुद्धा राईट करून दिलेला आहे आणि ते तुम्ही राईट करून घ्यायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 5th नंबर, यूज युअर ब्रेन पॉवर. यामध्ये सुद्धा क्वेश्चन दिलेला आहे. वन ऑन ओपनिंग अ बॉक्स ऑफ camphor, its smell spread all around. By does it happen? तर या ठिकाणी कम्फोर मीन्स कापराचं जी बॉक्स असते किंवा डबी असते ती आपण उघडल्याच्या नंतर तिची जी स्मेल आहे ती सगळीकडे पसरते. तर वाय डज इट्स हॅपन, तर का असं होतंय, तर तुम्हाला याचं रिझन राईट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट 8 नंबरचा क्वेश्चन आहे, वाय डज दिस हॅपन, गिव्ह रिझन्स. तर या ठिकाणी रिझनचा क्वेश्चन आहे, कोकोनट ऑइल थिकेन्स इन विंटर. तर कोकोनट ऑइल जे आहे विंटर सीझनमध्ये थिक का होतं, तर त्याचं रिझन राईट करायचं आहे. तर या ठिकाणी राईट करून दिले, तुम्ही ते ॲज इट इज बघून राईट करून घेऊ शकता. तर पुढचा प्रश्न आहे, केरोसिन लेफ्ट इन अँड ओपन डिश डिसॲपियर्स. तर केरोसिन हे ओपन डिशमध्ये जर ठेवलं तर ते का उडतं, असा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर या ठिकाणी राईट करून दिले. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द फ्रेग्रन्स ऑफ द इन्सेन्स स्टिक्स लाइटेड इन वन कॉर्नर ऑफ द रूम स्प्रेड टू द अदर कॉर्नर. तर हा जो प्रश्न आहे आणि त्याचं जे आन्सर आहे ते सुद्धा या ठिकाणी राईट करून दिलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्ही राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर. तुम्हाला पिक्चरमध्ये काय दिसतं, तर पिक्चरचं तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे आणि ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतं आहे त्याचं रिझन या ठिकाणी राईट करायचं आहे. तर ते सुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. त्यानंतर राईट शॉर्ट नोट्स दिलेली आहे. तर यूज ऑफ चेंजेस इन फिजिकल स्टेट. तर तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे याच्यावर जी नोट्स राईट करायची आहे ती सुद्धा नोट्स या ठिकाणी राईट करून दिलेली आहे. त्यानंतर पुढची जी नोट्स आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सबस्टन्स. तर सबस्टन्सवर तुम्हाला जी नोट्स राईट करायची आहे ती सुद्धा या ठिकाणी राईट करून दिली आहे. आता या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेटल्स. तर मेटल्सचे तुम्हाला वैशिष्ट्ये राईट करायचे आहे आणि ते या ठिकाणी राईट करून दिलेले आहेत. तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो ते असंच राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो ओपन एंडेडचा क्वेश्चन आहे. आता ओपन एंडेडमध्ये तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला भरपूर क्वेश्चन राईट करून दिलेले आहेत. तर ते सुद्धा तुम्ही राईट करून घ्यायचे आहे. नेल्स आर मेड ऑफ प्लास्टिक. तर या ठिकाणी तुम्हाला त्याचं आन्सर पण राईट करून दिलं आहे, ते तुम्ही राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा आहे, अ बेल इज मेड ऑफ वूड. तर हा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर रबर इज नॉट फिटेड ऑन अ पेअर ऑफ टॉंग्स. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सरसुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. पेअर ऑफ टॉंग्स आर मेड ऑफ मेटल्स, दे विल गेट हेटेड ड्यू टू द थर्मल कंडक्टिव्हिटी ड्युरिंग द यूज इन द किचन. तर किचनमध्ये आपण टॉंग्सचा वापर करतो, म्हणजे जो चिमटा असतो तिचा वापर करतो आणि तिचं जे हातात पकडण्याचं जे हँडल असतं ते प्लास्टिकचं असतं, कारण त्याच्यामुळे काय होऊ नये, तर जी गरम होऊ नये त्यासाठी असतं. त्यानंतर 4th नंबरचा पॉईंट आहे, अ नाईफ इज मेड ऑफ वूड. तर नाईफचं जे हँडल असतं मागची साईड असते ती सुद्धा प्लास्टिकची
बनवलेली असते, वूडची असते, प्लास्टिकचे बनवलेली असते. आणि त्याचं रिझन या ठिकाणी राईट करून दिले. द वूड इज नॉट मेटल अँड इज डज नॉट हार्ड. द वर्क ऑफ द नाईफ कॅन नॉट परफॉर्म्ड बाय द वुडन नाईफ. आणि त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. तर या ठिकाणी 5th नंबरचं क्वेश्चन दिलेलं आहे. अँड ॲक्स इज मेड ऑफ रबर. तर याचं जे आन्सर आहे ते या ठिकाणी राईट करून दिलं आहे. तर ॲज इट इज ते राईट करून घ्यायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2nd नंबर. व्हॉट आर द इलेक्ट्रिक बोर्ड्स फिटेड ऑन द वॉल मेड ऑफ प्लास्टिक ऑर वूड. तर हे सुद्धा तुम्हाला राईट करून घ्यायचं आहे. तर हा जो क्वेश्चन आहे याचा आन्सर राईट करून दिले. त्यानंतर 3rd नंबरचा क्वेश्चन आहे. द हँडल ऑफ प्रेशर कुकर इज मेड ऑफ प्लास्टिक अँड व्हाय. तर प्रेशर कुकरचं जे हँडल असतं ते प्लास्टिकपासून बनवलेलं असतं का, असा प्रश्न दिलेला आहे आणि त्याचं उत्तर या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जनरल सायन्स स्टँडर्ड 6 मधील 5th नंबरचा जो लेसन आहे, सबस्टन्स इन द सराउंडिंग्स, दिअर स्टेट अँड प्रॉपर्टीज, या लेसनचे जे क्वेश्चन आहे ते आज आपण कव्हर केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.